कृष्णा गजाननगर औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर. 2 वर्षापासून माझी मुलगी भारती सुभाष साबळे हिचं जे महापालिकेच्या माध्यमातून जे 3,000 रुपये महिन्याला मिळत होते, मार्च 2025पर्यंत आम्हाला मिळाले आणि मार्च 25पासून ते आज ताकद आम्हाला अनुदान मिळालेलं नाही. तर त्या संदर्भात आम्ही प्रशासनाला आणि जे महानगरपालिका अधिकारी आणि कलेक्टर साहेब यांना विनंती करतो की कर्णबधीर आणि मूकबधीरचे जे ज्या प्रकारचे व्यंगत्व आहे लाभार्थी त्या सर्वांचं पेन्शन नियमित चालू करावं आणि बंद झालेले पेन्शन ते पण देण्यात यावं. जे 2 काही अपंगाचे मानधन 2 वर्षापासून बंद आहे. माझ्या मुलीचं 18 महिन्यापासून बंद आहे आजपर्यंत, मार्च 25पासून तर आजपर्यंत. तर आम्ही प्रशासनाला एकच विनंती करतो की त्यांनी पेन्शन ते त्वरित लवकरात लवकर चालू करावं आणि पुन्हा ते हे जे अपंग आहेत ते लाईफ टाईप अपंग आहे, त्यांना त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची सुधारणा होणार नाही. जे कर्णबधिरे असतील, मूकबधिरे असतील, हातपायांना अपंग असतील, डोळ्यांना अंध असतील, बोलता येत नाही, ऐकू येत नाही, या सर्वांचा विचार करून माननीय कलेक्टर साहेबांना आणि मनपा कमिशनर साहेबांना विनंती एकच आहे, हे विचार करावा. आणि कारण त्यांनी सांगितलेलं की आमचं नाव लाडल्या बहिणीच्या यादीत चुकून गेलेलं आहे, की त्यांची तांत्रिक अडचण असेल किंवा ऑपरेटरच्या चुकामुळं माझ्या मुलीचं नाव भारती सुभाष साबळे असं आहे आणि माझ्या सुनेचं नाव भारती संतोष साबळे, त्याच्यामध्ये मिस झालं, चुकीचं झालं. त्यांनी काय बटणं काय दाबले त्यांना माहीत नाही, पण भारती संतोष साबळेचं मानधन चालू आहे आणि तिने लाडल्या बहिणीचा फॉर्म भरलेला आहे. आम्ही लाडल्या बहिणीचा फॉर्म भरला नाही, ना ऑनलाईन ना ऑफलाईन भरलाच नाही फॉर्म आम्ही, आणि आमचं नाव लाडल्या बहिणीच्याला यादीमध्ये पाठवलं. महापालिकेत गेलो, साहेबांना भेटलो, तर समाज कल्याण ऑफिसला पाठवलं, महिला बालकल्याण फुकटपुऱ्याच्या ऑफिसला. त्यांनी सांगितलं बा तुमचं नाव याच्यात आलं, म्हणजे ठीक, आम्ही फॉर्म भरलाच नाही म्हणलं. त्याच्यामध्ये त्यांनी कलेक्टर साहेबांना आमची विनंती आहे की ज्या 2 व्यक्तीचं नाव एक असल्यामुळं त्यांचे आधार कार्ड चेक करावे आणि त्यानंतर ती दुरुस्ती करावी. कारण आमच्या आधार कार्डात नाव असू शकते एक, आधार कार्डाचे नंबर तसे सारखे येत नाही, दोघांचे वेगळे असणार. त्या आधार कार्ड चेक करावं, त्याचे घाटीचं जे प्रमाणपत्र आहे ते चेक करावं आणि त्यानुसार त्यांनी निर्णय घेऊन अचूक निर्णय घ्यावा. मात्र उगाच चुकीचा निर्णय घेऊन ज्या आम्ही 1-1.5-2 वर्षापासून अनुदानापासून वंचित आहोत, याबाबत साहेबांनी याच्यात सखोल विचार करावा, सत्य पारदर्शकता आणावी आणि त्याप्रमाणे आम्हाला न्याय द्यावा, हीच आमची विनंती आहे.